स्वागत आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्र जॉब अपडेट या चॅनलवरती. तर आज आपण घेऊन आलो आहोत एक अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी, जी की आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच SSC मध्ये. तर सिलेक्शन पोस्ट फेज 14 भरती 2026 अंतर्गत तब्बल 3003 जागांसाठी अधिसूचना जारी केली आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पात्रता काय आहे, वयोमर्यादा किती आहे, पगार किती मिळेल, शेवटची तारीख कोणती आहे आणि सोबत अर्ज कसा करायचा. तर बघूया स्टेप बाय स्टेपमध्ये. नक्की शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला कोणताही डाऊट राहणार नाही. तर मित्रांनो, सर्वात आधी आपण समजून घेऊ की SSC सिलेक्शन पोस्ट म्हणजे नेमके काय. तर स्टाफ सिलेक्शन कमिशन ही भारत सरकारची एक प्रमुख संस्था आहे, जी केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची भरती करते. सिलेक्शन पोस्ट फेज 14 हे त्याचं नवीन रिक्रुटमेंट ड्राईव्ह आहे, ज्यामध्ये 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन तिन्ही लेवलसाठी वेगवेगळ्या जागा उपलब्ध आहेत. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी ही एक अत्यंत सुवर्ण संधी आहे. तर तर मित्रांनो, या भरतीमध्ये एकूण 3003 जागा आहेत. या जागा तिन्ही कॅटेगरीमध्ये विभागल्या आहेत. मॅट्रिक्युलेशन लेवल म्हणजेच 10वी पास उमेदवारांसाठी, सोबत हायर सेकंडरी लेवल म्हणजेच 12वी पास उमेदवारांसाठी आणि ग्रॅज्युएशन लेवल म्हणजेच पदवीधर उमेदवारांसाठी. तर सोबतच SC, ST, OBC आणि EWS कॅटेगरीसाठी आरक्षण लागू आहे. त्यामुळे तुमच्या कॅटेगरीनुसार जागांची संख्या ही वेगवेगळी असते. तर एलिजिबिलिटी, तर वयोमर्यादा ही 18 वर्ष प्लस लागणार आहे. सोबतच पोस्टनुसार 27 ते 32 वर्षापर्यंतही तुम्हाला वयोमर्यादा ही बघायला मिळू शकते. सोबत SC, ST साठी 5 वर्ष आणि OBC साठी 3 वर्ष एज रिलॅक्सेशन बघायला मिळेल. तर मित्रांनो, जर तुम्ही 10वी किंवा 12वी नुकतीच उत्तीर्ण झाला असाल, तर तुम्ही अप्लाय करू शकता. तर पगार श्रेणी म्हणजे सॅलरी स्ट्रक्चर. तर आता बघूया आपण सॅलरी म्हणजे सॅलरी किती मिळेल. तर मॅट्रिक्युलेशन लेवलला तुम्हाला पे लेवल 1 ते 4 म्हणजे साधारण 18,000 ते 25,500 पर्यंत मिळेल. सोबत हायर सेकंडरी लेवल म्हणजेच 12वी लेवलला तुम्हाला 25,500 ते 35,400 पर्यंत मिळेल आणि पदवी लेवलला तुम्हाला 35,400 ते 47,600 यापर्यंत मिळेल. आणि सोबत तुम्हाला इतर फायदेही मिळत असतात, जे की HRA, DA, TA आणि सरकारी भत्ते, जे की सेंट्रल लेवलचे पूर्ण भत्ते तुम्हाला मिळतच असतात. सोबत महत्त्वाच्या तारखा आणि फीस. तर मित्रांनो, नोटिफिकेशनमध्ये तुम्ही जारी केलेला आहे एप्रिल 2024, म्हणजेच 13 एप्रिल पासून आपली फॉर्म भरण्याची डेट ही चालू झालेली आहे. सोबत परीक्षा शुल्क, तर जनरल OBC साठी 100 रुपये राहणार आहे आणि SC, ST महिला यांसाठी कोणतीही फीस नाहीये. आणि शेवटची तारीख ही 4 मे 2026 ही राहणार आहे. तर सगळ्यांनी 4 मेच्या अगोदरच सगळे फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, सिलेक्शन प्रोसिजर कशी राहणार आहे. तर सर्वात पहिले तुमची CBT म्हणजेच कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन परीक्षा राहणार आहे. तर परीक्षेमध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असतात. निगेटिव्ह मार्किंग लागू असेल. सोबत चुकीच्या उत्तरासाठी 0.50 गुण कापले जातील. त्यानंतर तुम्ही कम्प्युटर बेस्ड एक्झाममध्ये पास झाल्यानंतर तुम्हाला स्किल्स टेस्टसाठी बोलवण्यात येईल. तर ही स्किल्स टेस्ट काही ठराविक पोस्टसाठीच आहे, तर सगळ्यांना ही द्यायची गरज नाहीये. तर त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन झाल्यानंतर तुम्हाला ही फायनल सिलेक्शन बघायला मिळेल. तर यामध्ये आपण बघू की आता अर्ज कसा करायचा. तर सर्वात पहिले तुम्हाला SSCच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यायची आहे, जे की आहे ssc.government.in. या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला लेटेस्ट नोटिफिकेशन या सेक्शनमध्ये क्लिक करायचं आहे. त्यामध्ये SSC सिलेक्शन पोस्ट फेज 14 वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अप्लाय ऑनलाईन असा ऑप्शन बघायला मिळेल. तर जर तुम्ही या अगोदर रजिस्ट्रेशन केलं असेल तर डायरेक्ट लॉग इन करायचं आहे, आणि जर तुम्ही पहिल्यांदाच रजिस्ट्रेशन करत असाल तर तुम्हाला एक अकाउंट क्रिएट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला आपले नाव आणि सर्व डिटेल्स एकदम व्यवस्थितपणे भरायचे आहेत. त्यानंतर
डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, फोटो, सिग्नेचर आणि लास्टला ॲप्लिकेशन फीस भरून तुम्हाला फॉर्म हा सबमिट करायचा आहे. फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला प्रिंट आउटचं बटन त्यामध्ये दिसेल, तर त्यानंतर प्रिंट आउट तुम्हाला फॉर्मची आपल्या काढून घ्यायची आहे. तर मित्रांनो, निवड प्रक्रिया आपल्याला मी एकदम डिटेल्समध्ये सांगितली आहे. तर नक्कीच या भरतीचा तुम्ही सगळ्यांनी फायदा घ्यावा. तर एस-एस-सी सिलेक्शन पोस्ट फेज 14 भरती 2026 ही एक अत्यंत महत्त्वाची मोठी संधी आहे आणि सोबत तुम्हाला चांगला पगारही मिळणार आहे आणि केंद्र सरकारची जॉब असल्यामुळे तुम्हाला यामध्ये जॉब सिक्युरिटी ही खूप बघायला मिळेल. तर मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा, जेणेकरून मी तुम्हाला नक्कीच हेल्प करेल. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. जे सरकारी नोकरीची तयारी करत आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. अशाच नोकरीविषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला असेच नोटिफिकेशन हे सर्वात पहिले मिळतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.